पहिला, पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचा नुकसान होतं. दुसरा, अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दारासमोर नसावी, त्याने द्वारवेष निर्माण होते. तिसरा, घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत, ग्रहकलह, अशांती, शुद्धभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालते. चौथा, कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. पाचवा, गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात, ती मान्यता आहे. सहावा, ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घरासोबत लावू नये. सातवा, पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावेत, असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फायदे आहे. आठवा, पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असावे, तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो. नववा, ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अवश्य प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. दहावा, वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर्य वाढतो, मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. 11वा, घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारे झाडे लावू नयेत, त्याचे अनेक त्रास वाढतात. 12, घराभोवती काटेरी कुंपण असू नये. 13, घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 14, पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. 15, घराच्या भिंतीवर वेल जाऊ देऊ नये. 16, ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घरी प्रगती खुंटते. 17, घरासोबती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, वायू प्रदूषणापासून बचाव होते. 18, घराभोवती रक्तचंदन आणि गुंजकाचे झाड लावावे, खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. 19, नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी. या झाडाजवळ बसून समाधान केले तर मन प्रसन्न होते. 20, घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. 21, फणसाचे झाड शुद्ध घराजवळ लावू शकतात, ते घराच्या दक्षिणेला लावावेत. 22, कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूस आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला आहे. 23, घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात. नारळ, वेल, हिरंडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नग, नागलता इत्यादी. 24, फ्लॅटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये. फ्लॅटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणालाही सहजी जाऊ शकणार नाही, इथे लावू शकता. 25, अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईचे झाडाबरोबर लग्न लावतात, त्याला अर्कविवाह असे म्हणतात. त्याच्यानंतर तरुणांचा दहन संस्कार होतो, त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. 26, अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य आणि पैसे पावण्याची स्थिती चांगली राहते, दुःख त्रास होत नाही. 27, घरावर बेलफळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ती वाढलेले त्याची पूजा अर्चा करण्याची गरज आहे. घरात सुख, समृद्धी, आनंद नांदते. 28, घराभोवतालचे झाडे शक्यतो माघ आणि भाद्रपद या महिन्यात
पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तर फाल्गुन, उत्तर स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर कापावी. 29 आंबा, सागवन, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम आणि दक्षिण भागात लावावी. फायदा होतो. 30 औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ मजसंग्रह त्यामुळे वाईट करतात. म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर वास करीत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात सतत उजेड असावी. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.